8th practice set 5.4 question 2 simplify. First question है x minus 2y plus 3 bracket square plus x plus 2y minus 3 bracket square. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे a plus b plus c bracket square is equal to a square plus b square मोठ्याने plus c square plus 2ab plus bc 2bc plus 2ac हा फॉर्म्युला आहे. तर आता ह्यात दोन ब्रॅकेट दिलेत आपल्याला, एकाच ब्रॅकेटचा फॉर्म्युला आहे. मग दोन्हीसाठी फॉर्म्युला घ्यायचा आहे. पहिल्या ब्रॅकेटसाठी ए आहे आपला x, बी आहे -2y आणि सी आहे 3. फॉर्म्युला राईट केला आहे आपण. व्हॅल्यूज पुट करूयात. पहिल्या ब्रॅकेटसाठी काय आहे आपल्याकडे आणि दुसऱ्या ब्रॅकेटसाठी काय आहे इथे लिहिते मी. फर्स्ट, सेकंड. ए आहे x, बी आहे +2y आहे हा आणि सी आहे -3. फॉर्म्युला आहे, सॉल्व करूयात. ए म्हणजे आहे x, मग इथे येईल x² प्लस बी म्हणजे -2y ब्रॅकेट स्क्वेअर करायचा, कारण लक्षात येत नाही एक्सचा स्क्वेअर वायचा स्क्वेअर आहे की कॉन्स्टंटचा 2चा स्क्वेअर आहे, प्लस सी म्हणजे आहे 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 ॲज इट इज. ए म्हणजे आहे x, बी म्हणजे आहे -2y प्लस 2 ॲज इट इज. बी म्हणजे आहे -2y, सी म्हणजे आहे 3 अगेन प्लस 2 ॲज इट इज. ए म्हणजे आहे x, सी म्हणजे आहे 3. हा झाला आपला फर्स्ट ब्रॅकेट. आता सेकंड ब्रॅकेट, दोन ब्रॅकेट आहेत म्हणून याला मी एक बॉक्स ब्रॅकेट टाकून घेते. मध्ये साईन आहे प्लस. सेकंड ब्रॅकेट बघूयात. एक्स इथे आता हे बघायचं आहे आपल्याला. सेकंड ब्रॅकेटसाठी असणारे व्हेरिएबल्स. ए म्हणजे आहे एक्स त्याचा स्क्वेअर प्लस बी म्हणजे आहे 2y त्याचा स्क्वेअर. सी मीन्स -3 स्क्वेअर प्लस 2 ॲज इट इज. 2 ॲज इट इज. ए म्हणजे आहे x, बी म्हणजे आहे 2y प्लस 2 ॲज इट इज. ए म्हणजे आहे x, सॉरी इथे बी घेतला नाही का आपण. बी म्हणजे आहे 2y, सी म्हणजे आहे -3. आता आपण याचं बघतो इथे -2y नाही आहे, फक्त 2y आहे प्लस 2 ॲज इट इज. ए म्हणजे x आणि सी म्हणजे -3. ब्रॅकेट कंप्लीट. दोन्हीच्या मध्ये प्लस साईन आहे त्यामुळे साईन पुढच्या ब्रॅकेटचं चेंज होणार नाही. फक्त सिम्प्लिफाय करून घेऊयात. एक्सचा स्क्वेअर x². आता या दोन्ही प्लस साईनच्या मध्ये हे नंबर्स आहेत. 2चा स्क्वेअर आहे -2चा स्क्वेअर, मायनस मायनस कॅन्सल होणार, 2चा स्क्वेअर होणार 4y² प्लस 3चा स्क्वेअर होणार 9 प्लस 2 इंटू. आता या दोन प्लस साईनमध्ये 2 इंटू -2 म्हणजे येईल आपलं इथे -4xy. इथे पण मायनस साईन आहे, -2y आणि 2 -4 आणि 3. 4 3 जा 12y. याला पण साईन येईल मायनस प्लस 3 2 जा 6x. हे फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करून झालं. नेक्स्ट ब्रॅकेट प्लस साईन एक्सचा स्क्वेअर x². इथे 2 प्लस आहे त्यामुळे इथे येईल 4y² -3चा स्क्वेअर येणार आहे प्लस 9 देन प्लस 2 इंटू 2y 4xy. इथे 2 इंटू 2 4 आणि 3ला आहे मायनस साईन म्हणून येईल 2 2 जा 4 4 3 जा -12y प्लस 2 इंटू -3 2 3 जा 2 2 जा
2 3 जा 6 आणि इथं आहे मायनस साईन म्हणून इथे येईल. एक स्टेप मिसिंग झाली का आपल्याकडून? स्टॉप करून त्यानेच करा. देन 3 2 जा 6 पण या 3ला मायनस साईन आहे म्हणून इथे येईल -6x. आता इथे आपल्याला चेक करायचे सेम साईन असणाऱ्यांची ॲडिशन होईल, डिफरंट साईन असणाऱ्यांचे सबस्ट्रॅक्शन होईल. साईन चुकलेले मी रफ करते व्यवस्थित करायला. x² दोन्हीचं साईन प्लस येईल 2x² प्लस 4y² प्लस 4y² येईल आन्सर 8y². कॉन्स्टंट आपण लास्टला करूयात किंवा आत्ता घेऊया. ठीक आहे. 9 and 9 18 -4xy प्लस 4xy बोथ विल बी कॅन्सल्ड. -12y दोन्हीकडेही 12yचं साईन काय आहे? मायनस आहे. एकदा चेक करू द्या मला. -12y आहे आणि इथेही -12y. ओके. मायनस मायनस प्लस होतं, ॲन्सरला साईन मायनस. 12 + 12 24y. 6x मायनस आहे, 6x प्लस आहे, कॅन्सल होईल. हे आलं आपल्याकडे ॲन्सर. काय आन्सर आहे आता इथे प्रायोरिटी लेवलने बघितलं तर x² आहे, y² आहे आणि इकडे फक्त y आहे. म्हणजे आपला इंडेक्स व्हॅल्यूनुसार लिहावं लागेल. 2x² प्लस 8y² मायनस 24y प्लस 18. हे आलं आपलं याचं ॲन्सर.